नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्कॉलरशिप अंतर्गत आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आणि त्यातील भाषा विषयाचे 25 प्रश्नांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आज आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एकूण 2 सराव प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेले 2017, 2018, 2019 आणि 2020 अशा 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमधील भाषा विषयाचे 25 प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण घेतलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 पाहणार आहोत. चला, बरेच विद्यार्थी जॉईन होत आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका 1 म्हणजेच भाषा विषय, प्रथम भाषा आणि गणित अशा पद्धतीने 150 गुणांची हा पहिला पेपर असतो. त्यामध्ये विभाग 1 मराठी. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहे. खालील कविता वाचा व त्याखाली दिलेल्या विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. कविता दिलेली आहे. कविता वाचण्यापूर्वी आपण कवितेखालील प्रश्न वाचूया आणि त्यानंतर आपण कविता वाचून प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला, कवितेमधील पहिला प्रश्न आहे कवितेवर आधारित. कवितेत कोणाची महती सांगितली आहे? जिजामाता, जिजाई माता, शिवबा, धरती आणि नवरत्न. प्रश्न दुसरा, धरती कोणामुळे पावन झाली? शिवाजीराजे, संभाजीराजे, शहाजीराजे, शाहू महाराज. ओके, लहानपणी दिलेली शिकवण या अर्थाचा कवितेत कोणता शब्द आला आहे? राजनीती, महती, सुविचार आणि बाळकडू. विद्यार्थी मित्रांनो, या 3 प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला कविता काळजीपूर्वक, समजपूर्वक आणि मोठ्याने वाचायची आहे. मी कविता मोठ्याने वाचतोय, तुम्ही सुद्धा कविता वाचायची आहे. धन्य जिजाई माते तव, मी गाऊ किती महती. विद्यार्थी मित्रांनो, धन्य ती जिजामाई, तव म्हणजे तुझी, मी गाऊ किती महती, मी तुझी किती महती गाऊ, असं कवयित्री किंवा कवी जे कोणी असतील ते म्हणत आहेत. शिवबा सम नवरत्न दिले तू, जिजामाईने शिवबा सम नवरत्न दिले तू, पावन झाली धरती. पहा विद्यार्थी मित्रांनो, शिवबासारखे जे रत्न होते, नवरत्न होते, या जिजामाईने दिलेले आपल्याला आहेत आणि म्हणून ही धरती आपली पावन झालेली आहे. शूराचे तव राजघराणे, तेच गुण दिधले. पहा विद्यार्थी मित्रांनो, जिजामाईचे राजघराणे हे शूरांचे होते. ओके, आणि तेच गुण जिजामातेने आपल्या शिवबास दिलेले आहेत. अध्यात्माची जोड शिवाला सुविचारी केले. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे महाराज होते की त्यांना अध्यात्माची जोड होती आणि सुविचारी होते. ओके, दिधले ऐसे बाळकडू तू आणि राजनीती. पहा विद्यार्थी मित्रांनो, बाळकडू म्हणजे लहानपणी आई आपली आपल्याला वेगवेगळे धडे शिकवतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगतात किंवा कसे वागावे हे सांगतात, म्हणजेच बाळकडू. तू आणि राजनीती, राजनीतीचे धडे सुद्धा लहानपणी जिजामाईंनी शिवाजी महाराजांना दिले. शिवबा सम नवरत्न दिले तू, पावन झाली धरती. विद्यार्थी मित्रांनो, या शिवबा सम शिवबामुळे ही धरती पावन झाली आहे असे कवी म्हणतात. आता प्रश्नांची उत्तरे शोधूया. प्रश्न पहिला, कवितेत कोणाची महती सांगितली आहे? जिजाई माता, शिवबा, धरती आणि नवरत्न. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर निवडायचं आहे. चल बघूया आपण योग्य उत्तर काय आहे. कवितेत कोणाची महती सांगितली आहे? अगदी बरोबर आहे, जिजामाई किंवा जिजाई माता. जिजाबाईंचे, माता जिजाबाईंची, मातोश्री जिजाबाईंचे महत्त्व या कवितेमध्ये, महती म्हणजे महत्त्व, सांगितलेले आहे. शिवबा, धरती किंवा नवरत्नांचे नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्न दुसरा, धरती कोणामुळे पावन झाली? शिवाजीराजे, संभाजीराजे, शहाजीराजे, शाहू महाराज. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं. पण उत्तर काय आहे? धरती कोणामुळे पावन झाली?
तर कवितेमध्ये सांगितलेलं आहे की धरती शिवबामुळे पावन झालेली आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्न, या अर्थाचा कवितेत कोणता शब्द आला आहे? ओके. पर्याय राजनीती, महती, सुविचार आणि बाळकडू. या योग्य उत्तर काय आहे? लहानपणी दिलेली शिकवण या अर्थाचा कवितेत कोणता शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाळकडू. सुविचार नाही किंवा महती नाही किंवा राजनीती हा नाही, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, आता हा कवितेवरील प्रश्न. पुढीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते? पर्याय मागील वर्षी दमदार पाऊस पडला, यावर्षी कमी कमी पाऊस पडतो, पुढील वर्षी भरपूर पाऊस पडेल, दरवर्षी शेतकरी पावसाची वाट पाहतात. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातील भूतकाळ ओळखायचा किंवा भूतकाळी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पण थोडंसं लवकर लवकर घेऊया बेटा. भूतकाळी वाक्य कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे 3 काळ आपल्याला, हे मागे घडलेली घटना, वर्तमान काळ म्हणजे घटना आणि भविष्यकाळ म्हणजे होणारी घटना. आणि म्हणून या वाक्यामध्ये मागील वर्षी दमदार पाऊस पडला, या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की या वाक्यात भूतकाळ आहे किंवा हे वाक्य भूतकाळी आहे. चला, यावर्षी कमी पाऊस पडतो हे वर्तमानकाळी वाक्य आहे. पुढील वर्षी भरपूर पाऊस पडेल हे भविष्यकाळी वाक्य आहे आणि दरवर्षी शेतकरी पावसाची वाट पाहतात हे वर्तमानकाळी वाक्य आहे आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. योग्य विधेयाने वाक्य पूर्ण करा. सर्व स्पर्धक, पहा विधेय आणि वाक्याचे 2 भाग असतात, उद्देश्य आणि विधेय. या ठिकाणी उद्देश दिलेला आहे, विधेय आपल्याला विधेयाने वाक्य पूर्ण करायचं आहे. लढण्यास सज्ज झाले, मरणास सज्ज झाले, धावण्यास सज्ज झाले, झोपण्यास सज्ज झाले. चला, अगदी सोपा आहे. ओके, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे. आर्या, हे आपण योग्य उत्तर काय आहे? सर्व स्पर्धक, पहा सर्व स्पर्धक हे हा उद्देश भाग आहे आणि त्याचा आहे. पहा, स्पर्धक हे लढण्यास सज्ज नसतात किंवा झोपण्यास सज्ज नसतात, तर धावण्याची स्पर्धा असते आणि म्हणून सर्व स्पर्धक धावण्यास सज्ज झाले. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेले आहे त्यांचे अभिनंदन. प्रश्न 6वा तुमच्या समोर. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात क्रांतिकारकांचे नाव कायमचे यातील अधोरेखित वाक्प्रचारासाठी योग्य पर्याय निवडा. पहा विद्यार्थी मित्रांनो, नाव कायमचे कोरले गेले यासाठी आपल्याला योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. अर्पण केले, अजरामर झाले, वीरमरण आले, मातीमोल झाले. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर निवडायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात क्रांतिकारकाचे नाव कायमचे कोरले गेले या अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य वाक्प्रचार, या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. तर अर्पण केले हे होईल का? कायमचे कोरले गेले म्हणजेच अजरामर झाले. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, वीरमरण आले म्हणजे कायमचे कोरले गेले असा होत नाही. लढताना मृत्यू आला म्हणजेच वीरमरण. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना आहे. खालील उतारा वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा आहे आणि नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतार्यातील प्रश्न वाचूया आणि मग नंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया. आता कोणीही कमेंट करणार नाही. प्रश्न 7वा आहे. शत्रूला फसविण्यासाठी समुद्री बेडूक काय करतात? त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांच्याशी मैत्री करतात, पाण्यात राहतात, विषारी जाळे टाकतात. विषारी जाळे करतात. ओके. प्रश्न 8वा. समुद्री बेडूक एकमेकांशी संपर्क कसा करतात? मोठ्याने आवाज काढून, एकमेकांच्या अंगावर बसून, पाण्यात रसायन सोडून आणि पाण्याबाहेर येऊन. प्रश्न 9वा. समुद्री बेडकांचे कोणते वैशिष्ट्य उतार्यात आलेले आहे? विषारी असतात, अंडी खातात, पाण्याबाहेर येत नाहीत, गटागटाने राहतात. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक, समजपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, मी उतारा वाचतोय, तुम्ही सुद्धा उतारा वाचायचा आहे. ओके. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समुद्री बेडूक आपल्याच कुळातील अन्य बेडकाच्या दिशेने, पहा समुद्रातील बेडूक हे आपल्याच कुळातील अन्य बेडकाच्या दिशेने विशिष्ट प्रकारचे रसायन फेकतात.
पहा, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी ते काय करतात, इतर आपल्याच कुळातील इतर बेडकाच्या दिशेने विशिष्ट प्रकारचे रसायन फेकतात. त्यांच्या नेहमीच अस्तित्वाची लढाई सुरू असते. आपल्या संशोधनाने समोर आले आहे. त्यांच्यामध्ये नेहमी अस्तित्वासाठी, आपल्या टिकण्यासाठी लढाई सुरू असते. अस्तित्वासाठी म्हणजे लढाई म्हणजे काय, एकमेकांना मारण्यासाठी का? नाही. तर त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी, त्या पाण्यामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांची लढाई सुरू असते, संघर्ष सुरू असतो. शास्त्र विभागाच्या संशोधकाच्या मते समुद्री बेडूक पाण्यात रसायन सोडतात व इतरांशी संपर्क, जे समुद्री बेडूक आहेत ते आपल्या एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक रसायन पाण्यामध्ये सोडतात आणि त्यानुसार त्यांना त्यांचा संपर्क होत असतो. ते कधी एकमेकांच्या जीवावरही उठतात. म्हणजे काय, ते एकमेकांना मारतात सुद्धा. त्याचा उपयोग आपल्या विभागात आणि भागातील बेडकांचा शिरकाव होऊ नये यासाठी केला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ते एक उपाय सुद्धा करतात, जो की अन्य भागातील बेडूक आपल्यामध्ये शिरू नये म्हणून ते एकमेकावर संघर्ष करतात, जीवावरही उठतात. पुढे, समुद्री बेडूक गटागटाने राहतात व आपल्या गटाचे अस्तित्व दाखवतात. विद्यार्थी मित्रांनो, एकीचे बळ ज्याला म्हणतो आपण, एकत्र राहून ते इतर जे त्रासदायक जीव असतात त्यांच्यासोबत संघर्ष करत असतात किंवा ते एकीने राहतात, आपल्या गटाचे अस्तित्व दाखवतात. फार काळ या रसायनात फवारा सुरू राहिला तर तो शरीरात गेल्यानंतर अन्य बेडकाचा मृत्यू होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सोडलेलं जे रसायन आहे ते रसायन फार काळ जर या फवारा जर सुरू राहिला तर तो शरीरात गेल्यानंतर अन्य बेडकांचा मृत्यू होतो. कोणामुळे, की समुद्री बेडकांनी सोडलेल्या रसायनामुळे. पुढे, तसेच अंडीही नष्ट होतात. शत्रूला फसविण्यासाठी ते विषारी जाळे करतात. विद्यार्थी मित्रांनो, जे ते रसायन सोडतात त्यातून विषारी जाळे तयार करतात आणि ते शत्रूला फसवितात. अगदी सोपा उत्तर आहे. पाहूया प्रश्न 7वा. आता शत्रूला त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांच्याशी मैत्री, पाण्यातच राहतात आणि विषारी जाळे करतात. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. योग्य उत्तर आपण पाहूया. शत्रूला फसविण्यासाठी म्हटलं आहे, त्यांच्यावर हल्ला करत नाहीत, त्यांच्याशी मैत्री करत नाहीत किंवा पाण्यातच राहतात असे नाही, तर विषारी जाळी तयार करतात आणि ते शत्रूला फसवतात. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. समुद्री बेडूक एकमेकांशी संपर्क कसा करतात? मोठ्याने आवाज काढून, एकमेकांच्या अंगावर बसून, पाण्यात रसायन सोडून, पाण्याबाहेर येऊन. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. योग्य उत्तर आपण पाहूया. समुद्री बेडूक एकमेकांशी संपर्क कसा करतात? तर योग्य उत्तर आहे पाण्यात रसायन सोडून. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न क्रमांक 9 तुमच्या समोर. समुद्री बेडकांचे कोणते वैशिष्ट्य उतार्यात आलेले आहे? विषारी असतात, अंडी खातात, पाण्याबाहेर येत नाहीत, गटागटाने राहतात. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपण पाहूया आता. समुद्री बेडकांचे कोणते वैशिष्ट्य उतार्यात आलेले आहे? तर गटागटाने राहतात. हे त्या एक दाखवण्यासाठी, त्यांचे अस्तित्व कोणासाठी ते एकत्र राहतात, गटागटाने राहतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. प्रश्न 10वा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा. मेवा डॅश डॅश, खवा, हलवा, मिठाई, पावा. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 3 म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर सुद्धा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जोड शब्द आपण भरपूर पाहिलेले आहेत. मेवा, खवा नाही, हलवा नाही, मेवा मिठाई हा जोड शब्द आहे, मेवा पावा नाही. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. प्रश्न 11वा तुमच्या समोर. सध्या पोलिसांनी गुंडावर वचक बसविली आहे, या वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ओके, पर्याय आहेत नजर, दरारा, भुरळ, संघर्ष. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत.
सध्या पोलिसांनी गुंडांवर वचक बसवली. वचक बसवली म्हणजे नजर नाही, दरारा होय, भुरळ नाही किंवा संघर्ष नाही. आणि म्हणून पोलिसांचा एक दरारा असतो, वचक असते आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा शब्द विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी नाम नसलेला पर्याय कोणता? पहा, शौर्य, कुरूप, सुंदरता, औदार्य. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. ओके, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. ओके, पाहूया आपण. शौर्य, शूर या शब्दापासून शौर्य हे नाम तयार होतं. ओके, कुरूप, कुरूपता म्हणजे हे नाम नसलेला पर्याय आहे. सुंदरता आणि औदार्य हे सुद्धा नाम असलेले आहेत, म्हणजेच सुंदर, सुंदरता, औदार्य, ओके. आणि म्हणून कुरूप हे नाम नसलेला पर्याय आहे. ओके, आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न 13वा. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय सहहेतुक, निर्हेतुक, आमंत्रित आणि एकदम. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आगंतुक म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? आगंतुक म्हणजे न बोलवता येणारा, अचानक येणारा, आहे की नाही? परंतु इथं एकदम किंवा अचानक हा समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी विचारलेला आहे आपल्याला. आगंतुक म्हणजे न बोलवता येणारा आणि त्याच्या विरुद्धार्थ आमंत्रित. आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रश्न पुढचा 14 ते 16 साठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, 14, 15 आणि 16 या 3 प्रश्नासाठी एक सूचना आहे. सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्य दिली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय: दिवाळी, रंगपंचमी, दसरा, संक्रांत. सॉरी, प्रश्न 14वा. डॅडॅशच्या दिवशी सर्व मुले गच्चीवर जमली. दिवाळी, रंगपंचमी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तीनही प्रश्न अगोदर वाचायचे आहेत आणि तीनही प्रश्नांची उत्तरे एकदाच निवडायची आहेत. सर्वांच्या हातात डॅडॅश होते. रंग, पतंग, फटाके, खेळणे. आणि प्रश्न 16वा आहे खाली. सर्वांनी एकमेकांना डॅडॅश देऊन गोड बोलण्यास सांगितले. तिळगुळ, लाडू, केक, भेळ. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य आपल्याला उत्तर निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 14, 15 आणि 16. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 14. डॅडॅशच्या दिवशी सर्व मुले गच्चीवर जमली. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आपण लगेच निवडायचं नाही. दुसरा आणि तिसरा प्रश्न, कधी-कधी तिसरा प्रश्न वाचल्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं किंवा दुसरा प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा पहिल्या प्रश्नाचं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणून तीनही प्रश्न आपल्याला वाचायचे, त्याचे पर्याय वाचायचे आहेत. पहा, आपण योग्य उत्तर निवडत जाऊया. डॅडॅशच्या दिवशी सर्व मुले गच्चीवर जमली. दिवाळी दिवशी जमू शकतात, रंगपंचमीला जमू शकतात, दसऱ्याच्या दिवशी जमू शकतात, संक्रांतीच्या दिवशी जमू शकतात. पण सर्वांच्या हातात डॅश होते. रंगही असू शकतात रंगपंचमीला, पतंगही असू शकतात संक्रांतीला, फटाके असू शकतात दिवाळीला आणि खेळणे दसऱ्याच्या दिवशी काही नाही. परंतु प्रश्न तिसरा जो आहे, प्रश्न 16वा. सर्वांनी एकमेकांना डॅश देऊन गोड बोलण्यास सांगितले. पहा, गोड बोलणे केव्हा असतं, कोणत्या सणाला? तिळगुळ देऊन गोड बोलतो म्हणजे संक्रांतीला. आणि म्हणून पहा, या तीनही प्रश्नाचं उत्तर काय येईल? संक्रांत. 4 कोणत्या दिवशी? संक्रांतीच्या दिवशी. संक्रांतीच्या दिवशी मुलांच्या हातात काय असतं? पतंग असतात आणि तिळगुळ देऊन गोड बोलण्यास सांगितलं जातं. आणि म्हणून 4, 2, 1 4, 2, 1 असं या 14, 15 आणि 16 या प्रश्नांची उत्तरे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. बालवीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द किंवा ओके ठीक आहे, पाहूया, मी नंतर सांगेन. मित्रांनो, काही विद्यार्थी नवीन आहेत, अगदी या नवीन बॅचचे आहेत, तरीसुद्धा हे प्रश्न सोडवत आहेत. याचा अर्थ वर्षभर तुम्ही आणखीन जर छान सराव केलात तर राज्यातील गुणवत्ता यादीमध्ये टॉपवर असणार आहात. ओके, चला, बालवीर या शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी किंवा विरुद्धार्थी शब्द पाहिजे होता. विरुद्ध लिंगी असा पाहिजे होता, काही हरकत नाही. योग्य विरुद्धार्थी शब्द आहे वीरबाला. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. क्षणाक्षणाला राजाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. अधोरेखित शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अधोरेखित केलेला आहे भाव आणि पर्याय आहेत मूल्य, भावना, किंमत, श्रद्धा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर निवडायचे. चला विद्यार्थी मित्रांनो,
विद्यार्थी खूप हुशार झालेले आहेत, भरपूर सराव झालेला आहे. ओके, पाहूया उत्तर आपण पाहणार आहोत. पहा, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ आहे की नाही आपण पाहिलेले आहेत. त्याप्रमाणे भाव या शब्दाचा अर्थ पहा विद्यार्थी मित्रांनो, वाक्य नीट आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यावरून आपल्याला एकाच शब्दाचे भिन्न अर्थ काय आहेत ते या ठिकाणी पाहायचे आहेत. क्षणाक्षणाला राजाच्या चेहऱ्यावरचे भाव. आता भाव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ओके, एका शब्दाचे भिन्न अर्थ आपण पाहिलेले आहेत. भाव म्हणजे मूल्य पण आहे, भावना पण आहे, किंमत पण आहे आणि श्रद्धा पण आहे. परंतु या ठिकाणी या वाक्यावरून भाव म्हणजे मूल्य होत नाही, भाव म्हणजे भावना होतं, भाव म्हणजे किंमत बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरची किंवा श्रद्धा बदलत नाही आणि म्हणून भावना, राग, लोभ, ओके, अशा पद्धतीची भावना बदलत होती आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रश्न 19वा पुढे. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. हल्ली सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून डॅश डॅश लांब राहतात. 2 हात, 3 मीटर, 4 हात, 5 हात. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण योग्य उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. बरेच विद्यार्थी पर्याय 1 म्हणत आहेत, कोणी 2 म्हणत आहे. पहा, हल्ली सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून 2 हात लांब राहणे किंवा 4 हात लांब राहणे. आपण काय म्हणतो? 4 हात लांब राहणे. ओके, 2 हात करणे, एकमेकाशी संघर्ष करणे असा अर्थ होतो, परंतु 4 हात लांब राहणे म्हणजे दूर राहणे असा अर्थ होतो आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 तुमच्यासमोर. खालीलपैकी कोणत्या शब्दाला उपसर्ग लागत नाही? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय 4, घात, सावध, गैर. उपसर्ग आणि प्रत्यय यामध्ये फरक माहीत असेल. ओके, वीरेंद्र. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक चला, बरेच विद्यार्थी आदित्य पाटील पर्याय क्रमांक 1 म्हणत आहे. पिंपळकर निवराज. ओके, पर्याय क्रमांक 3. श्वेता, ओम गणेश, व्यंकटेश, स्नेहित, सुदर्शन. कृतिका पाटील 20ला 3 म्हणत आहे. युवराज 3 म्हणत आहे. ओके, श्वेता 3 म्हणत आहे. तन्मय, संस्कृती वाळके 4 म्हणत आहे. ओके, प्रांजली 3 म्हणत आहे. वीरेंद्र, शंभूराजे, प्रद्युम्न आय डोंट नो म्हणत आहे. ठीक आहे बेटा. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर केदार 3 म्हणत आहे. अक्षता कन्फर्म 3 म्हणत आहे. ओके, व्यंकटेश. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज वाटतोय, कारण उपसर्ग म्हणजे काय हो? एखाद्या शब्दाच्या पूर्वी जो शब्द लावला जातो उपसर्ग, त्याला उपसर्ग म्हटलं जातं आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर. आता 4 आणि गैर यामध्ये थोडासा कन्फ्यूज आहे. पर्याय क्रमांक 3 आणि 2 आणि 3 मध्ये यांना उपसर्ग लागतो, आघात आणि बेसावध. परंतु 4ला पण उपसर्ग लागत नाही आणि गैर हा एक स्वतः उपसर्गच आहे आणि म्हणून आपल्याला या 2 पर्यायामध्ये थोडंसं कन्फ्यूज आहे. मी नंतर सांगेन तुम्हाला, परंतु 4 हा एक योग्य पर्याय होऊ शकतो. ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक 21वा. दुष्काळ पडल्यामुळे लमाणांचा डॅश डॅश स्थलांतरासाठी सज्ज झाला. रिकाम्या जागी अचूक समूहदर्शक शब्द आपल्याला सांगायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर तुम्ही निवडणार आहात. पहा, दुष्काळ पडल्यामुळे लमाणांचा डॅश डॅश. लमाणांचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो? समूहदर्शक शब्दाबद्दल आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्यांचा सराव सुद्धा भरपूर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तांडा हा लमाणांचा असतो आणि म्हणून ताफा विमानाचा असतो, काफिला जहाजांचा असतो आणि समूह हा माणसांचा किंवा लोकांचा असतो आणि म्हणून लमाणांचा हा तांडा असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. हर, ह, र, उ, र्वा, द, नी या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते? पर्याय नी, ह, र्वा, द. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि मग नंतर पर्याय निवडायचा आहे. चला चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य शब्द काय तयार होत आहे या अक्षरांपासून? ह, र, उ, र्वा, द, नी या अक्षरांपासून योग्य अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. उदरनिर्वाह. पहा, मी या ठिकाणी लिहितोय उदरनिर्वाह. उदरनिर्वाह म्हणजे पोट भरणे, उदरनिर्वाह. ओके, या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर विचारलेलं आहे आपल्याला, म्हणून पर्याय क्रमांक र्वा हे दुसरे अक्षर आहे.
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 तुमच्या समोर. राणी आजीला म्हणाली, "बघ ना आजी, आपला सोनू मला चिडवतो." या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिलेले आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर निवडायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला पर्याय दाखवतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना पर्याय दिसला नव्हता. विरामचिन्ह कोणते द्यायचे राहिलेले आहे? "बघ ना आजी, आपला सोनू मला चिडवतो." या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहून गेलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे? तर स्वल्पविराम म्हणजेच कॉमा आपण ज्याला म्हणतो. बघ ना आजी, आजीच्या ठिकाणी स्वल्पविराम पाहिजे. बाकी प्रश्नार्थक चिन्ह नाही, कारण प्रश्नचिन्ह नाही किंवा उद्गारवाचक चिन्ह नाही. आणि म्हणून योग्य पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. स्वल्पविराम हे विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 24. ययाती हा ग्रंथ कोणी लिहिला? चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय विनोबा भावे, साने गुरुजी, वि स खांडेकर आणि लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. भरपूर सराव तुमचा या घटकावरती झालेला आहे. ययाती हा ग्रंथ, ओके, एक मिनिट बेटा, कोणी लिहिला? पहा, अगोदर आपण पाहूया. योग्य उत्तर वि स खांडेकर यांनी ययाती हा ग्रंथ लिहिला आहे. परंतु इतरही जे लेख आहेत त्यांचे नाव आणि त्याने लिहिलेला ग्रंथ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. कारण विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? गीताई. ओके. साने गुरुजींचा आपल्याला माहिती आहे गीता रहस्य. म्हणून वि स खांडेकर यांनी ययाती हा ग्रंथ लिहिलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, दळूबाई अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. अलंकारिक शब्द आपल्याला निवडायचा आहे. भेकड मनुष्य, मूर्ख मनुष्य, ढोंगी मनुष्य, लबाड मनुष्य. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर निवडायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधील शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दळोबाई या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? ओके, एक मिनिट. योग्य अर्थ काय आहे? दळोबाई म्हणजेच भेकड मनुष्य. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. मूर्ख मनुष्य म्हणजे अकलेचा खंदक म्हणतो आपण त्याला, किंवा अकलेचा कांदा पण म्हणतो, आहे का नाही? त्यानंतर लबाड मनुष्य म्हणजे काय? चला, ओके. हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे. भेकड मनुष्य म्हणजेच दळूबाई. आणि पर्याय क्रमांक 1 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3चे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत. काही कुणाला अडचण असेल तर मला वैयक्तिक तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतर विद्यार्थी मित्रांना, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.